काही निष्ठावंत आमचे चांगले कार्यकर्ते माझ्याबरोबर आले, मराठा समाजाचे, पूर्ण दलित समाज, पूर्ण आदिवासी समाज, नक्कीच. पूर्ण ओबीसी म्हणजे समाज, मला असं वाटतं पूर्ण गुजराती, मारवाडी सगळे एकवटले आणि मी निवडून आलो. जनतेचे आशीर्वाद. नक्कीच तुम्ही काम करा, जनता आशीर्वाद देते तुम्हाला. नक्कीच. त्यामुळे ओबीसी समाजापुरतंच तुमचं नेतृत्व हे एक्सेप्टेबल नाहीये, तर इतर समाजही नाही, तितक्याच सगळ्यासाठी. जोमाने. जे- म्हणूनच जे मला असं अडचणी वाटतं आहेत त्यांना काम की तुम्हाला असा एक काळ होता की वाटत होतं की कदाचित मुख्यमंत्री पदापर्यंत देखील हे बघा, अशा 2-3 आहेत. मला म्हणजे मी त्याचा जास्त विचार करत नाही. बाळासाहेब ठाकरे अनेक वेळा म्हणाले की ह्या शरदने माझा भुजबळ घेऊन गेला नाही तर मीच त्याला मुख्यमंत्री करणार होतो. मी ऐकलं असेल. बरं, ते झालं. त्याच्यानंतर काँग्रेसचा मी नेता होतो. मग त्याच्यामध्ये जे गाजवलं मला माहिती आहे, एक शिवसेना बीजेपीचं राज्य होतं इथे 95 ते 99 आणि ती लढाई ती पाहिली. शेवटी घरावर हल्ला झाला तिथपर्यंत. आणि जर काँग्रेस फुटली नसती तर कदाचित मुख्यमंत्री मी झालो असतो. पण काँग्रेस फुटली त्यावेळेला सुद्धा काँग्रेसचे अनेक जे नेते आहेत, काही त्यातले जिवंत आहेत, सतत म्हणत होते तुम्ही या, आम्ही तुम्हाला आजच पुढचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही जाहीर करतो. पण मी मनात घेतलं की मी ज्या कारणासाठी इकडे आलो काँग्रेसमध्ये, ओबीसींना मंडल आयोग मिळाला पाहिजे, इम्प्लिमेंटेशन, ते पवारसाहेबांमुळे झालं. पवारसाहेबांनी मी काही सोडणार नाही. तिथे पण मग त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहे, विलासराव देशमुख हे त्याच्या अगोदरची 5 वर्ष जे आहेत हे सक्रिय नव्हते. बरोबर. कारण 96च्या निवडणुकीमध्ये, MLCच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने 3.5 तिकीटं होती त्यांची, जी काही ताकद होती त्याप्रमाणे. त्याच्यामध्ये एक शिवाजीराव देशमुख, रामदासजी फुटाणे, तिसरे काय लालसिंग राठोड का काय नाव आहे त्यांचं, आणि अर्ध तिकीट मला देतो म्हणजे 16 मतं. ते म्हणून बाकी तुम्ही बघा 27 मतं पाहिजे निवडून यायला, बरं. मला मिळाली 36 मतं. आणि त्या धामधुमीमध्ये त्यावेळेला विलासरावांना तिकीट नाही मिळालं काँग्रेसचं. ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने उभे राहिले तिकडे आणि ते अर्ध्या 1 मताने पडले. पण त्यामुळे काय झालं, तेवढं नाराज झाले, काय झालं ते काही पुढे नव्हते काँग्रेस. परत पुढे असं झालं जेव्हा काँग्रेस फुटली आणि वेगवेगळे लढले सगळे, त्यावेळेस मग परत त्यांचं पुनरागमन झालं. कदाचित ते फुटली नसते तर झालं पण असतं, नक्कीच. काही सांगता येत नाही.